जय शिवराय मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना आणण्यात आलेली आहे। ज्या योजनेच्या अंतर्गत 56 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी, ओटीएस आणि नियमित कर्जदारांचं अनुदान अशा प्रकारे 40,000 कोटीच्या आसपासची कर्जमाफी करण्याची प्रक्रिया शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे। आणि या प्रक्रियेच्या अंतर्गत आता शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध केल्या जात आहेत, ज्याच्यामध्ये पहिली यादी 532 शेतकऱ्यांची, याच्यानंतर दुसरी यादी पुणे जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 61,900 शेतकऱ्यांची आणि त्याच्यानंतर ताबडतोब 16,96,000 असे एकूण जवळजवळ 17,58,432 शेतकऱ्यांच्या याद्या आतापर्यंत प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत। आणि याच्यामध्ये जवळजवळ आणखीनही 40 लाखाच्या आसपास 39 लाखाच्या आसपास शेतकरी हे प्रतीक्षित आहेत। मग आता ह्या याद्या प्रकाशित केल्यानंतर कोणत्या जिल्ह्यामध्ये किती शेतकऱ्याची यादी आली हा एक प्रश्न साहजिकच शेतकऱ्यांसमोर उभा राहतो। आणि मित्रांनो, याच अनुषंगाने कोणत्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत या यादी अंतर्गत किती शेतकऱ्यांची यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे ते आपण जिल्हानिहाय आणि ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी तालुकानिहाय पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, याच्यामध्ये सांगली जिल्ह्यातील 37,865 शेतकऱ्यांची आतापर्यंत यादी अपलोड करण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये शिराळा 1,425, सांगली 17, वाळवा 3,481, मिरज 5,403, आटपाडी 1,725, कवठे महाकाळ 2,872, विटा 1,617, पळूस 2,516, कडेगाव 1,795, तासगाव 5,496, जत 11,518 अशा प्रकारे शेतकऱ्यांचा याच्यामध्ये समावेश आहे। बीड जिल्ह्यातील 11 तालुक्यामधील 1,305 गावांमधील 97,292 शेतकऱ्यांची आतापर्यंत यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे। याचप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यामधील 5,278 शेतकरी हे या यादीमध्ये पात्र झालेले आहेत। याच्यामध्ये मंडणगड तालुक्यातील 333, दापोली 560, खेड 491, चिपळूण 785, गुहागर 565, संगमेश्वर 752, रत्नागिरी 356, लांजा 800, राजापूर 636 असे एकूण 5,278 शेतकरी या ठिकाणी पात्र झालेले आहेत। वाशिम जिल्ह्यामधील 52,881 शेतकरी आतापर्यंत या कर्जमाफीच्या यादीमध्ये पात्र झालेले आहेत, ज्याच्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे 29,856 आणि इतर बँकांचे 23,025, वाशिम जिल्हा तालुक्यामधील 14,165, रिसोड 11,879, कारंजा 7,414, मानोरा 7,474, मंगळूरपीर 6,302 तर मालेगाव मधील 5,647 इतके शेतकरी याच्यामध्ये पात्र आहेत। गडचिरोली जिल्ह्यामधील 2,539 शेतकऱ्यांची यादी आतापर्यंत प्रकाशित करण्यात आलेली आहे। नांदेड जिल्ह्यामधील 1,582 गावांमधील 96,920 शेतकऱ्यांची यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये नांदेड 6,582, अर्धापूर तालुका 2,479, मुंदखेड 3,925, हदगाव 6,839, किनवट 9,059, माहूर 2,481, हिमायतनगर 3,919, भोकर 5,997, उमरी 4,260 तर धर्माबाद 4,126, बिलोली 6,170, नायगाव 7,275, देंगलूर 8,512, मुखेड 7,886, कंधार 7,354 आणि लोहा 10,056। याचप्रमाणे बुलढाणा जिल्ह्यातील एकूण आतापर्यंत 12,107 शेतकऱ्यांची यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील 1,276 गावांमधील 99,648 शेतकऱ्यांची यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 6,711 शेतकरी हे आतापर्यंत पात्र करण्यात आलेले आहेत, तर धाराशिव जिल्ह्यामधील 46,046 शेतकऱ्यांची आतापर्यंत यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे। याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर वर्धा जिल्ह्यामधील एकूण 60,000 शेतकऱ्यांचा या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे। सातारा जिल्ह्यामधील 54,301 शेतकरी हे आतापर्यंत यादी या ठिकाणी प्रकाशित करण्यात आलेली आहे, ज्याच्यामधील 53,736 शेतकऱ्यांची केवायसी साठी यादी उपलब्ध आहे। जळगाव जिल्ह्यामधील 53,896 शेतकऱ्यांचा या यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे, तर हिंगोली जिल्ह्यामधील 5ही तालुक्यातील 673 गावांमधील 44,177 शेतकऱ्यांची यादी आतापर्यंत प्रकाशित करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये हिंगोली 12,118, वसमत 6,441, कळमनुरी 9,992, शेनगाव 7,348, औंढा नागनाथ 8,278 अशी 44,177 शेतकऱ्यांची यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे। लातूर जिल्ह्यामधील 54,426 शेतकरी हे आतापर्यंत पात्र करण्यात आलेले आहेत।
तर जालना जिल्ह्यातील 954 गावातील 1,75,000 शेतकऱ्यांची यादी आतापर्यंत प्रकाशित करण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये जालना तालुक्यातील 16,790, बदनापूर 9,055, अंबड 16,372, घनसावंगी 12,882, परतूर 10,091, मंठा 6,869, जाफराबाद 13,230 तर भोकरदन 14,786 शेतकरी याच्यामध्ये पात्र करण्यात आलेले आहेत. नंदुरबार जिल्ह्यामधील पहिली आणि दुसरी जी काही यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, याच्यामध्ये 675 गावामधील 3,444 शेतकऱ्यांची या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. तर यवतमाळ जिल्ह्यामधील 51,738 शेतकरी हे याद्यामध्ये पात्र करण्यात आलेले आहेत. तर जिल्ह्यामधील 1,92,000 शेतकऱ्यापैकी आतापर्यंत 1,16,512 शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. अकोला जिल्ह्यामधील 53,896 शेतकऱ्यांची यादी आधार प्रमाणीकरणासाठी उपलब्ध आहे. धुळे जिल्ह्यामधील 3,517 शेतकऱ्यांची यादी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तर अमरावती जिल्ह्यामधील 71,655 शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. नागपूर जिल्ह्यामधील 38,125 तर चंद्रपूर जिल्ह्यामधील 36,757 शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. नाशिक जिल्ह्यामधील 68,859 शेतकऱ्यांची यादी आलेली आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यामधील आतापर्यंत जवळजवळ 29,409 शेतकऱ्यांची माहिती अपलोड करण्यात आलेली आहे. याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 61,900 शेतकऱ्यांची यादी ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. परभणी जिल्ह्यामधील एकूण 1,60,769 शेतकऱ्यांची माहिती अपलोड करण्यात आलेली आहे, ज्याच्यापैकी आपण जर पाहिलं तर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 2,985 आणि राष्ट्रीयकृत बँकेचे 1,57,784 शेतकरी आहेत. या सर्व शेतकऱ्यांपैकी आतापर्यंत 79,855 शेतकऱ्यांची यादी ही केवायसी साठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. याचप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट 126, बार्शी 123, करमाळा 120, माढा 114, माळशिरस 106, पंढरपूर 97, मोहोळ 94, दक्षिण सोलापूर 87, सांगोला 82, मंगळवेढा 76 आणि उत्तर सोलापूर 52 अशा शेतकऱ्यांचा याच्यामध्ये समावेश आहे. अर्थात आपण जर पाहिलं तर आतापर्यंत उपलब्ध झालेल्या माहितीनुसार सोलापूर जिल्ह्यातील सर्वात कमी शेतकऱ्यांचा याच्यामध्ये सहभाग आहे. त्याच्यानंतर गडचिरोली असेल किंवा नंदुरबार असेल अशा जिल्ह्यांचा समावेश आहे. पुढील यादीमध्ये सोलापूर जिल्ह्यातील जास्त शेतकऱ्यांचा समावेश केला जाऊ शकतो. तर मित्रांनो, आतापर्यंत उपलब्ध झालेली ही एक माहिती आणि याच्यानंतर आता जशी काही या योजनेच्या अंतर्गत या पहिल्या पात्र यादीच्या अंतर्गत केवायसीची प्रक्रिया केली जाईल, तशी तशी त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती कर्जमाफीची रक्कम क्रेडिट केली जाईल आणि याच्यानंतर पुढील टप्प्यामध्ये साधारणपणे 31 जुलै नंतरच सांगितलं जात आहे. याच्या पुढील जे काही 39 लाख शेतकरी वेटिंग मध्ये येतात त्यांच्या हळूहळू याद्या प्रसिद्ध केल्या जातील. आता पुढची जशी काही यादी येईल त्या यादीच्या संदर्भातील अपडेट आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि रेग्युलर शेतकरी जे आहेत त्यांच्या अनुदानाच्या यादीच्या संदर्भातील देखील जर काही अपडेट आलं तर ते अपडेट देखील आपण नक्की जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह. धन्यवाद.